नमस्कार भैरसिकांनो, दीपक पाटील सर यांच्या सैतानी पडछाया आणि आखरीत या कथा आपण ऐकल्याच असतील. जर ऐकल्या नसतील तर मी लिंक देत आहे, एकदा आवर्जून बघा. आपल्या खूप साऱ्या चॅनल सदस्यांची विनंती होती की दीपक पाटील सरांची आणखी एक कथा घेऊन या. आम्ही दीपक पाटील सरांना विचारले आणि सर लगेचच तयार झाले. आपल्यासाठी एक भैसपर आम्ही योजली आहे. अगदी पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत तुमची साथ असेल ही आशा आहे. चला तर मग सुरू करूया. कडक उन्हाची तिरीप सहन करूनही बीज मातीत तग धरून पावसाची वाट पाहत राहतं. पावसात त्याला हळूहळू कुंभ फुटून अंकुर मातीशी निकरानं लढा देतं. हळूहळू धरणीच्या उदरातून आपलं अस्तित्व दाखवत उभा राहू लागतो. त्या अंकुराचं रोपटं होऊन ते झाड बनण्यासाठी त्याला असंख्य संकटांशी सामना द्यावा लागतो आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत तावून सुलाखून निघालेल्या अशा झाडावर बहर येण्याच्या काळात जेव्हा वीज पडते तेव्हा उरतं फक्त एक सरळ सोट खोड. जे मेलंय म्हणावं तर मुळापासून उखडून पडलेलं नाहीये आणि जिवंत म्हणावं तर जिवंतपणाचं कसलंही लक्षण दाखवत नाही. सावित्रीची अवस्था ही काहीशा या जळलेल्या खोडासारखीच होती. श्वास सुरू आहे म्हणूनच जिवंत म्हणावं, बाकी तिच्यात जगण्याची कसलीही आसक्ती नव्हती आणि मरण जवळ करण्यास तिचं काळीच धजावत नव्हतं. निसर्ग नियम पाळत कणाकणाने वाढणारं पोट घेऊन ती दिवस ढकलत होती. जिवंतपणीचं मरण यातना भोगत ती त्या भकास वाड्यात आपलं जीवन कंठत होती. तिच्या सासूबाई मात्र पोटच्या मुलाच्या मरणानंतर चांगल्याच खमक्या झाल्या होत्या. काळीज चिरणारं ते वास्तव स्वीकारून या घरासाठी त्यांनी स्वतःला सावरलं असावं. निराशेच्या खोल गर्दीत हेलकावे खाणाऱ्या सावित्रीला त्या सांभाळत होत्या. अवघडलेल्या सावित्रीला त्या धीर देऊन पोटच्या मुलासाठी तरी सावर म्हणून तिला जबाबदारीची जाणीव करून देत होत्या. त्यांच्या आधारावरच सावित्री काहीशी तग धरून असावी. बाकी माणिकराव तर मुलाच्या आवेळी जाण्यानं पूर्णतः कोलमडले होते. ते हल्ली कुणाशी बोलत नव्हते. दिवस रात्र ते पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत पडून राहत रात्र त्या खोलीतला दिवा जळताना दिसे. त्यांचा चेहरा हल्ली कमालीचा चिंताग्रस्त दिसू लागला होता. डोळे खोल गेले होते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागली होती. चेहऱ्यावरचं तेज कुठेतरी हरवलं होतं. एक दिवस सकाळी सावित्री माणिकरावांचा नाश्ता घेऊन वरच्या खोलीत गेली. माणिकराव आपल्या पलंगावर पडून शून्यात नजर लावून होते. सावित्रीला पाहताच ते काहीशे सावरले आणि मंद स्मित करत म्हणाले, या सुनबाई. त्यांचा आवाज फारच हळवा वाटत होता. सावित्रीने हातातला ट्रे पलंग शेजारच्या मेजवर ठेवला आणि त्यातली नाश्त्याची प्लेट घेऊन ती माणिकरावांना देत ती मागे सरकून उभी राहिली. हातातली ती प्लेट बाजूला ठेवून आपले डोळे खोलीत चौफेर फिरवून काहीशा दबक्या सुरात माणिकराव म्हणाले, सुनबाई जरा बसा या खुर्चीत, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हे बोलताना त्यांची चोरटी नजर मात्र साऱ्या खोलीत भिरभिरत होती. माणिकरावांचं हे चमत्कारिक वागणं सावित्रीच्या नजरेतून सुटलं नव्हतं. ती पदर सांभाळत शेजारच्या लाकडी खुर्चीत बसली. तिच्या डोक्यात असंख्य विचारांचं एक वादळ उठलं. मामांची काय बोलणार आहेत? त्यांना काही दिसलंय का? विहिरीवर माझ्यासोबत घडलेला प्रकार तर त्यांना कळाला नसेल ना की त्यांनाही ती अभद्र जाणीव झाली? ते त्याबद्दलच तर बोलणार नाहीत ना? सावित्री जणू कानात प्राण आणून बसली होती. गळा खाकरत चोहीकडे नजर भिरकावत दब्या आवाजात माणिकराव बोलू लागले, सुनबाई काय बोलू आणि कुठल्या तोंडाने बोलू? मागील दिवसात जे काही घडतंय त्याला तुमचा हा नीच सासरा जबाबदार आहे. शेवटचं वाक्य बोलताना माणिकरावांचा थरथरता स्वर अधिक कातर होत गेला आणि ते ढसाढसा रडू लागले. पुढील क्षणाला स्वतःला सावरत ते सावित्रीकडे पाहू लागले. इतक्यात त्यांची नजर सावित्री बसलेल्या जागी मागेच असलेल्या एका अंधाऱ्या कोपऱ्याकडे गेली आणि त्यांची मुद्रा बदलली. चेहरा गर्भगडीत झाला. श्वास जणू जागीच अडखळला आणि अतिशय घाबऱ्या स्वरात ते कसे बसे बोलले, सुनबाई तुम्ही जा, मला काही बोलायचं नाही. अचानक त्यांच्यात झालेला बदल सावित्रीने हेरला. मामंजीने आपल्या मागे नक्कीच काहीतरी पाहिलंय, पण नेमकं काय पाहिलंय? नक्कीच काहीतरी अभद्र पाहिलंय त्यांनी, त्यामुळे ते घाबरले असावे. असीम कुतूहलाने सावित्री मागे वळून आपल्या मागील अंधारा कोपरा निरखू लागली. तसे माणिकराव ओरडले, सुनबाई आपण निघा म्हटलं ना मी. सावित्री दचकून उठली आणि धावतच खोली बाहेर पडून जिना उतरू लागली.
आज सकाळी झालेल्या प्रकाराने सावित्री चांगलीच बुचकळ्यात पडली होती. माणिकरावांचं वागणं फारच विचित्र आणि तितकंच गूढ होतं. आणि शेवटी त्यांची ती भेदरलेली मुद्रा त्यांनी काय पाहिलं होतं? रात्रीचे 11 वाजून गेले होते. सावित्री पलंगावर पडली असली तरी झोप जणू तिच्यावर रुसली होती. शेजारी झोपलेल्या सासूबाई आता घोरू लागल्या होत्या. सावित्री मात्र कूस बदलून थकली होती, पण झोप काही येत नव्हती. आणि अचानक तिला खिडकीत उजेड हलताना दिसला. तो कंदिलाचा उजेड होता. वरांड्यातून कोणीतरी कंदील घेऊन चालत होतं. सावित्री हा प्रकार पाहून काहीशी दचकली आणि पलंगावर उठून बसली. सासूबाईंना उठवावे का? ती आता द्विधा मनस्थितीत होती. आता तो हलता उजेड स्वयंपाकघराकडे जात असावा. सासूबाईंना जागे न करता सावित्री सावकाश उठली आणि खिडकीच्या फटीतून बाहेर डोकावून त्या हलत्या उजेडाचा अंदाज घेऊ लागली. एक व्यक्ती हातात कंदील घेऊन स्वयंपाकघराच्या शेजारी असलेल्या खोलीत शिरताना तिने पाहिले. ते माणिकराव होते. तिने क्षणार्धात ओळखले. तिच्या मनातील भीतीची जागा आता कुतूहलाने घेतली. सावकाश पावले टाकत सावित्रीने आपल्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ती अंदाज घेत वरांड्यातून हळूहळू चालत त्या अंधाऱ्या खोलीकडे निघाली. ती एक गडगडीची खोली आहे. त्या खोलीबद्दल एवढीच काय ती माहिती सावित्रीला होती. ती प्रत्यक्ष कधीही त्या खोलीत गेली नव्हती. आपल्याच घरात असं चोर पावलाने चालताना सावित्रीला काहीसा उघडल्यासारखं वाटत होतं. शेवटी अंधारातून अंदाज घेत ती त्या खोलीच्या दाराजवळ पोहोचली. दार बंद होतं. तिने हलक्या हाताने दार आत ढकललं. ते उघडच होतं. आतून कडी लावली नसावी. वाड्यात आल्यापासून तिने आज पहिल्यांदाच त्या खोलीत प्रवेश केला होता. जास्त वापरात नसल्याने त्या अंधाऱ्या खोलीत एक कुपट वास येत होता. सावित्री तोंडाला पदर लावून त्या मिट्ट अंधारात अंदाज घेऊ लागली. कंदील घेऊन आत आलेले माणिकराव कुठेही नजरेस पडत नव्हते. आणि पुढील काही क्षणात अंधारात सरावलेल्या तिच्या डोळ्यांना एका कोपऱ्यात धुसर उजेड दिसू लागला. सावित्री सावध पवित्रा घेत तिकडे सरकू लागली. पुढे जाताच तिला त्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक दरवाजा दिसला. आतून एक धुसर उजेडाची किनार डोकावत होती. तिने हलकेच पुढे होऊन पाहिलं. तिला आत खाली जाणारा एक जिना दिसला. तशी ती दचकली. तळघर, वाड्याला तळघर आहे. मला आजवर कुणीही सांगितलं कसं नाही? यांनी नाही ते नाही, सासूबाईंनी कधीच सांगितल्याचं आठवत नाही. अजून काय काय लपवून ठेवलंय माझ्यापासून घरच्यांनी, देव जाणे. आणि इतक्यात तिला तळघरातून माणिकरावांचा आवाज आला. बेधरता अस्पष्ट आवाज. ते रडत होते, विवळत होते, विनवण्या करत होते. पण कुणाला? आतून तर त्यांचा एकट्याचाच आवाज येत होता. आणि इतक्यात कोणीतरी त्या जिन्याकडे येत असल्याचं सावित्रीने जाणलं. तिला पावलांचा आवाज आला असावा. तशी ती मागे सरकत त्या खोलीतून बाहेर पडली. आणि दब्या पण वेगवान पावलांनी ती आपल्या खोलीकडे जाऊ लागली. आपल्या खोलीत शिरून तिने हलकेच बोल्ट सरकवला आणि खिडकीच्या फटीतून ती त्या अंधाऱ्या खोलीकडे टक लावून पाहू लागली. सावकाश पावले टाकत खोलीतून बाहेर पडलेले माणिकराव तिला दिसले. कंदिलाच्या उजेडात त्यांचा चेहरा एका अनामिक भीतीने ग्रासलेला दिसत होता. दब्या आवाजात ते हुंदके देत असावेत. प्रत्येक हुंदक्यासोबत त्यांचे खांदे उडत होते. हातातला कंदील हलकेच हेलकावे खात होता. माणिकरावांची ती अवस्था पाहून सावित्रीलाही रडू कोसळलं. आपल्या पितासमान सासऱ्याला तिने इतकं हतप्रभ आणि लाचार पहिल्यांदाच पाहिलं होतं. ते कुणाशी बोलत होते, काय बोलत होते, हे कोडच होतं. डोक्यात उठणाऱ्या शंकांच्या असंख्य मुंग्यांना झटकत सावित्री झोपण्याचा प्रयत्न करू लागली. एकतर वाढलेल्या पोटामुळे अंग अवघडून जाई आणि त्यात रात्री खूप वेळ झोप न लागल्याने उठल्यापासूनच सावित्रीचं डोकं काहीसं जड वाटत होतं. ती उठून कशीबशी तयार झाली. ती स्वयंपाकघरात पोहोचली. सासूबाई प्लेटमध्ये नाश्ता वाढत होत्या. सावित्रीला पाहून त्यांनी स्मितहास्य केलं. सावित्री असून आपण ठीक आहोत हे दर्शवू पाहत होती, पण तिच्या मनात रात्रीचा प्रकार घोळत होता. आजच योग्य वेळ पाहून ती सासूबाईंना तळघराबद्दल विचारणार होती. इतक्यात सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, यांना नाश्ता देऊन येतेस का? सावित्री काही बोलणार त्याआधी सासूबाई पुन्हा बोलू लागल्या. अगं बाई, मी पण वेंदळीच आहे. रात्रीच ठरवलं होतं तुला आता अशा अवस्थेत जिना चढायला लावायचा नाही. तू राहू दे, मीच येते नाश्ता देऊन. आणि त्या सावित्रीला नाश्ता देऊन हातात ट्रे घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडल्या. सावकाश पावले टाकत सासूबाई जिना चढून वर आल्या. माणिकरावांच्या खोलीचं दार उघडं पाहून त्या दचकल्या. आत जात हातातला ट्रे त्यांनी मेजवर ठेवलं आणि पलंगाकडे नजर मारली. माणिकराव सर्वांगावर चादर घेऊन झोपले असावे. त्याने आवाज दिला,
अहो अजून उठलाच नाहीत काय? मी तर नाश्ता घेऊन आले. उठा आणि तयार व्हा बघू. नाश्ता मी परत घेऊन जाते आणि गरम करून आणते. अहो उठा आता, म्हणत त्यांनी माणिकरावांच्या डोक्यावरील चादर ओढली आणि समोरील दृश्य पाहून त्यांची दातखिळीच बसली. त्या मागे मागे सरकत मेजला जाऊन धडकल्या आणि त्यांच्या तोंडून एक जोराची किंकाळी निघाली. सासूबाईंची ती किंकाळी ऐकून सावित्रीचं काळीज धडधड उडू लागलं. हाताला कापरं भरल्यासारखं झालं. कशीबशी धडपडत ती उठली आणि सासूबाईंना आवाज देत स्वयंपाकघरातून बाहेर पडत जिन्याकडे जाऊ लागली. एक एक पावलागणिक ती सासूबाई आणि माणिकरावांना आवाज देत होती, पण कुणाचाही प्रतिसाद येत नव्हता आणि हळूहळू सावित्रीच्या मनात भीतीचा गडंब उसळू लागला. जिन्याच्या तोंडाशी येऊन तिने पुन्हा दोघांना आवाज दिला. जिन्यातून वर जाणारा तिचा आवाज काहीसा प्रतिध्वनी निर्माण करत असल्याचा भास झाला, पण उत्तर काही येईना. वर जावं की नकोच? सावित्री आता एका प्रश्नावर उभी होती आणि तो प्रश्नच जणू जिना बनवून एखाद्या दानवासारखा तोंड पसरून तिच्याकडे आ वासून पाहत होता. देवाचं नाव घेत हिम्मत करून सावित्री एक एक पाऊल उचलत जिना चढू लागली. प्रत्येक पावलासोबत जड होणारा श्वास आणि मनात दाटलेलं भीतीचं वादळ. तिला दोन्ही आघाड्यांवर द्वंद्व करावं लागणार होतं. अखेर जिना चढून ती माणिकरावांच्या खोलीत शिरली. प्रथम तिचं लक्ष फरशीवर अस्ताव्यस्त पडलेल्या सासूबाईंवर गेलं. शक्य तितक्या वेगाने ती सासूबाईंजवळ पोहोचली आणि खाली बसून त्यांना आवाज देऊ लागली. उठवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या बेशुद्ध पडल्या असाव्या. लगबगीने उठून सावित्रीने मेजवर ठेवलेलं तांब्या भांडं घेतलं आणि त्यातलं पाणी तिने सासूबाईंच्या तोंडावर मारलं. तशा त्या सावध होऊ लागल्या. त्यांना सावध होताना पाहून सावित्री उठली आणि तिनं तांब्या भांडं मेजवर ठेवलं. मागे वळल्यावर तिची नजर पलंगावर पडलेल्या माणिकरावांकडे गेली आणि तिच्या काळजात असंख्य मधमाशांनी डंख मारावा तशा यातना उठल्या. अर्धवट उघड्या चादरीत आखडलेलं माणिकरावांचं पार्थिव काळवंडल्यासारखं दिसत होतं. त्यांचे सताड उघडे डोळे त्यांना आलेल्या भयानक मृत्यूची साक्ष देत होते. अंगातल्या नसा हिरवट लालसर होत फुगल्याचा भास होत होता आणि डोळ्यांसोबत जबडाही सताड उघडा होता. आतून डोकावणारे दातही काळवंडलेले दिसत होते. हे अभद्र दृश्य पाहून कोलमडणाऱ्या सावित्रीला नुकत्याच उभ्या राहत असलेल्या सासूबाईंनी सावरलं आणि एकमेकींना पकडून आधार देत त्या दोघी पुन्हा खाली बसल्या. त्या दोघींच्या विलापाने तो भकास वाडा आता आणखीनच भयान वाटू लागला. अघोरी